नमस्कार. या ठिकाणी आमच्या घरी आज खूप मोठ्या एका चांगल्या ज्येष्ठ शिक्षकांचं पाय लागलेले आहेत. याचं मला खूप भाग्य लाभलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुधाकर पोद्दार सर आहेत, त्याचबरोबर भंडारी सर आहेत, आदम पठाण सर आहेत आणि माझे सासरे आर के पाटील सर आहेत. या माणसांनी वेगवेगळ्या क्षेत्रात, या तिघांनी शैक्षणिक क्षेत्रात काम जरी केलं असलं हायस्कूलमध्ये, तरीसुद्धा त्यांनी जीवाभावानं काम केलेलं आहे. पण प्रत्येकाचं एक वेगळेपण आहे, कारण प्रत्येकाचा विषय वेगळा आहे, मांडणी वेगळी आहे, स्वभाव वैशिष्ट्य वेगळं आहे. म्हणजे पोद्दार सर जरी लेखनिक आणि साहित्याशी संबंधित असले तरीसुद्धा पठाण सर सुद्धा एक भाषेचे शिक्षक आहेत आणि त्यांनी तर इंग्रजीची कितीतरी भाषांतर केलेली आहेत आणि अत्यंत चांगली भाषांतर तुमची क्रांतिअग्रणी पर्वमधून आम्ही वाचलेली आहेत. सर, तुम्ही एक साहित्याचे विद्यार्थी, भंडारी सरांचा विषय जरी असला, उत्कृष्ट खेळाडू म्हणून मी कामगिरी चांगल्या प्रकारे केली. ठीक आहे. आणि आपण वेगवेगळे अनुभव या क्षेत्रातले आता तुमचे मला घ्यायचे आहेत. सर, की तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये निपाणीला शिकला, सेवा दलामध्ये तुम्ही यदुनाथ थत्ते, त्याचबरोबर SM जोशी यांचा हे कोणी कोणी आठवणी तुमची त्याचा तुम्ही नेहमी मला सतत सांगत असता. नंतर कॉलेजला कोल्हापूरला आला, शाहू म्हणजे गोखले कॉलेजला, राजाराम कॉलेजला होतो. राजाराम कॉलेजला 1 वर्षच होतो. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्हाला चांगलं शिकवणारे प्राध्यापक खंडेकर साहेबांनी गोखले कॉलेजला फार चांगली माणसं आणली, म्हणून आम्ही राजाराम कॉलेज सोडून गोखलेला आलो. ते कसं झाला प्रवास सांगा. ते कसं म्हणजे आला तुम्ही आणि त्यानंतर काय काय झालं, म्हणजे खंडेकरांशी कसा सहवास? काय सुदैवानं जी मोठी माणसं होती अशी, म्हणजे खंडेकर साहेब, MR देसाई साहेब, नंतर कडबरकर सर, नंतर हे झाले शिवाजीराज कुलगुरू, नंतर दभी कुलकर्णी, नंतर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. अशी चांगली चांगली माणसं आम्हाला शिकवायला मिळाली. अनुराधा पोद्दार ते त्या मराठी शिकवायचे आम्हाला. असे चांगले चांगले. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये त्यावेळेला होता आणि कॉलेजचं शिक्षण तुमचं कोल्हापूरला होतं, मग खांडेकरांशी कसा संपर्क आला? आमचे राष्ट्र सेवा दलाचे एक फार मोठे कार्यकर्ते प्राध्यापक चंद्रकांत पाडगावकर म्हणून होते, स्वातंत्र्य सैनिक. त्यांनी मला एकदा बघितलं, म्हणजे सेवा दलाच्या शाखेवर आम्ही जमत होतो संध्याकाळी, तेव्हा काय ते लिहित असताना त्यांनी बघितलं होतं मला, ह्याचा अक्षर चांगला आहे. मला त्यांनी अगोदर विचारलं, अरे तुझं अक्षर चांगलं आहे, खांडेकरांना लेखनिक पाहिजे आहे, तू जाशील काय? अरे बापरे म्हणतो, एवढं तुम्ही चांगलं सांगताय, अवश्य जातो. म्हणून त्यांनी मला नेऊन खांडेकरांच्याकडे दिलं, उभं केलं, प्रत्यक्ष नेऊन उभं केलं मला. आणि तुझं आता थोडंसं लिखाण दाखव त्यांना, असं म्हणून सांगितलं त्यांनी. मग मी थोडं लिखाण केलं आणि खांडेकरांच्या कादंबऱ्यामधलं एक 2-4 वाक्य आले की पण एक 2-4 वाक्य ती लिहिली मी. खांडेकरांना फारसं दिसत नव्हतं, पण तरीसुद्धा म्हणाले चांगलं अक्षर आहे, माझ्याकडे राहू देत असं म्हणाले. आणि मग तेव्हापासून मग 5-6 वर्ष मग त्यांच्याकडे लेखनिक आणि वाचनिक, कारण त्याला दिसत होतं त्याकडे चांगलं चांगलं लिखाण वाचून दाखवलं. आणि तोही फायदा झाला, कारण खांडेकरांना चांगलं चांगलं वाचून दाखवलेलं तुम्हाला आपल्या ज्ञानात भर पडली, तर ते त्यांच्यामुळं मलाही वाचायला मिळाले. हा मोठा फायदा झाला. आणि बऱ्याच वेळा काय व्हायचं, खांडेकरांना डोळ्याचं ऑपरेशन करण्याकरता पुण्याला मुंबईला जावं लागायचं. लता मंगेशकर स्वतः यायच्या कोल्हापूरला, त्या खांडेकरांना सांगायच्या, खांडेकरांच्याकडे राहिले होत्या त्या लहान असताना, तर त्या सांगायच्या की तारीख मी घेतो आणि तुम्हाला मी गाडीत घेऊन जातो. पण त्या गाडी पाठवून द्यायच्या लता मंगेशकर, आणि मग गाडीतनं त्याला घेऊन जायचे आणि ऑपरेशन व्हायचं. त्या ऑपरेशनच्या काळामध्ये मला खांडेकरांनी सांगितलं, तू घरी येऊन राहत जा, म्हणजे आमच्या मुलींना वगैरे सोबत होईल. 4 मुली आणि एकच मुलगा होता, तो मुलगा माझा मित्रच होता. तर त्या काळानं त्यांच्या घरात राहण्याचा एक फार मोठा फायदा मिळाला मला. अगदी सर, अनेक पुस्तकं कपाटामध्ये भरलेली सगळीकडे. मग मी मोकळ्या वेळामध्ये सगळं काढायचं आणि वाचत बसायचो मी. अँटन चेकॉव, डोस्टोव्स्की, अमुक तमुक वगैरे अशा लोकांची चांगली चांगली पुस्तकं वाचायला मिळाली आम्हाला. आणि खुद्द खांडेकर नंतर अशा काही पुस्तकांच्यावर स्वतः विवेचन करायचे. जे कुलकर्णींचं वेड आम्हाला खांडेकरांनी लावलं.
हां 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 हां. त्यावेळेला आम्हाला काय फार कल्पना नव्हती, तर ते म्हणाले अरे माझ्यापेक्षाही चांगला मोठा आणखीन एक कथाकार आहे तो जी.ए. कुलकर्णी, तो वाच. हे मोठे पण आहे. हे मोठे पण आहेत, माझ्यापेक्षाही चांगला लेखणं असं म्हणणारे. मग जीएनच्या सगळ्या गुड कथा तुम्ही वाचल्या? मग काय सगळी पुस्तकं घेतलीच त्यांची. हां हां जे कुलकर्णीची जेवढी मिळतील सगळी ती पुस्तकं घरी आणून ठेवली. मग हां. माझं स्वतःचं वाचनालय आहे चांगलं, तरी 2,000-2,500 पुस्तकं मी जमा केली. सर तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो साहित्याच्या बाबतीतला. खांडेकर हे जीवनवादी ध्येयवादी लेखक आहेत, त्यांच्याबरोबर त्या काळात फडके पण तुम्ही बघितलं, अनुभवलेलं आहे. मग फडके कलावादी होते. कलावादी. मग त्या दोघांचं तिथं काय चाललेलं तुम्ही बघितलं? हा, तर फडके राजाराम कॉलेजला प्राध्यापक होते आणि खांडेकर स्वतंत्रपणानं लिखाण करून त्यावरच उदरनिर्वाह करायचे. जरी ही वैचारिक भिन्नता होती दोघांच्यामध्ये, तरी दोघांच्यामध्ये आपलेपणा होता खूप. हां हां हां. दोघांच्यामध्ये म्हणजे वैरत्व अजिबात नव्हतं दोघांचं, एकमेकांच्याकडे जाणं येणं असायचं. आणि एवढंच नव्हे तर फडके हे कलावादी होते, तरी त्यांची मुलगी जी होती लीलाताई पाटील नंतर झालेल्या, त्या या सेवादल ग्रुपमधल्या. आणि त्या काळात त्यांचाही आमचा संबंध चांगला आला आणि त्या खांडेकरांच्याकडे सतत येत असत लीलाताई वगैरे. हा एक भाग चांगला. खूप सुंदर. आणि नंतर तुम्ही अंकलकोपला शिक्षक म्हणून झाला. अगोदर कागलला. हां, कागलला होतो मी. मग तेव्हापासूनचा प्रवास साधारणपणे कसा वाटतोय? सांगतोय, चांगला प्रवास आहे. अगदी कागलला सुद्धा मला फार चांगले सहकारी आणि अधिकारी मिळाले मला. पहिल्यांदा आम्हाला मिळाले मुख्याध्यापक आर्यन सप्रे. आर्यन सप्रे हे गांधीवादी फार मोठे चांगले कार्यकर्ते होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अखिल भारतीय मुख्याध्यापक संघ होता, त्याचे ते अध्यक्ष एकदा झाले होते. इतका मोठा माणूस होता आणि त्यांच्या हाताखाली काम करायला मिळालं मला. नंतर डी.आर. माने तर त्यांच्या नावानं कॉलेज आहे आता. कुठं? कागलला. हे डी.आर. माने हे श्रीपतराव शिंदेचे भाचे. श्रीपतराव शिंदे म्हणजे आमदार? नाही, आमदार नाहीत, आमदार वेगळे. पुण्याला श्रीपतराव शिंदे नावाचे मोठे फुलेवादी कार्यकर्ते होते. महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीतले मोठे कार्यकर्ते श्रीपतराव शिंदे त्यांचे भाचे. सर खूप सुंदर. तुम्ही आपल्याला वेळ कमी आहे, पण तरी पण तुम्ही खूप चांगल्या सुंदर आठवणी सांगताय. तुमच्या जीवनाचा प्रवास फक्त आता मी सगळ्यांच्याकडे येणार आहे. पठाण सर, तुम्ही सुद्धा खूप चांगलं, मागापासून मी ऐकलं की तुम्ही एक चांगले शिक्षक म्हणून काम केले. फक्त सेवा कालखंड कसा झाला सांगा. म्हणजे साधारण तुमची सुरुवात झाली रयत शिक्षण संस्थेपासून ते त्या असणाऱ्या भगतसिंगपर्यंत. रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकायला म्हणजे किर्लोस्करवाडी रामानंदनगरच्या हायस्कूलमध्ये स्वामी रामानंद विद्यालय. त्यानंतर इंग्रजीची आवड लागल्यामुळं मी इस्लामपूरला सायनाकर सरांच्याकडे गेलो. तिथून पुढं आणखी जरा चांगले शिक्षक भेटले, ते बॅरिस्टर पी.जी. पाटील सर, शेख सर, पाटील मॅडम, एच.जी.एमला करारला मी. इंग्रजीची माझी तयारी त्या ठिकाणी झाली. आणि माझी नेमणूक भगतसिंग हायस्कूलवर झाल्यानंतर भगतसिंग हायस्कूलमध्ये इंग्रजीचा एक चांगला शिक्षक म्हणून मला मान मिळाला. आणि इंग्रजी आणि प्लस तबला वाजवायची एक आवड मला लागली होती. मी सुरुवातीला तबला वाजवत होतो घरी. आम्ही जुनी गाणी, राज कपूरचे वगैरे गाणी म्हणणार आणि तबल्यावर वाजवणार. त्याचा फायदा 1 महिन्याचा दिल्लीचा कोर्स 81 साली मिळाला. आणि त्या कोर्समध्ये जे आम्ही शिकलो ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलं. उदाहरणार्थ राजस्थानी गीत, तेलुगू, बंगाली गीत अशी वेगवेगळी गाणी विद्यार्थ्यांनाही शिकवली. आणि त्यांना असा संदेश दिला की या भारतीय भाषावर, सगळ्या भारतीय भाषावर प्रेम करा. म्हणजे यामध्ये कोणत्याही भाषेचा तुम्ही द्वेष करायचा नाही. जर एखादा तामिळ माणूस मिळाला आणि जर एखादं गाणं म्हटलं तर त्याला खूप समाधान वाटतं. उदाहरणार्थ आता ओळी पडायचं कण्णी नाय वा वा वा, हे गीत स्वातंत्र्याच्या बाबतीत आधारित आहे. अशी गाणी विद्यार्थ्यांना शिकवली आणि त्यामुळं त्याचं एक मानसिक समाधान. दिल्लीमध्ये असताना चव्हाण साहेबांना भेटून आलो, 1 रेस कोर्स. त्यावेळी ते विरोधी पक्षात होते. त्यामुळे ह्या गोष्टींचा
अंकल होपमुळं आणि के डी नाना विशेषतः आमचे जे अध्यक्ष होते त्यांच्यामुळं आम्ही तिथंपर्यंतसुद्धा जाऊन पोहोचू शकलो आणि एका आदर्श व्यक्तीला त्यांच्या आठवणी वाचत असताना खरोखर आनंद होतो. ते ज्यावेळी सह्याद्री मुंबईला यायचे त्यावेळी स्वतःचं बिल ते भागवत ही एक आठवण मी माझ्या वाचनात आली. आणि PA ला विचारायचे हे पैसे दिले का, पेड झाले का. आता किती फरक पडलेला आहे. आम्ही कोणाचं आहे माहिती आहे का तुम्हाला असे म्हणणारे लोक आहेत. सर खूप सुंदर तुम्ही सांगताय. फक्त मला एकच तुमच्याकडून थोडक्यात पाहिजे की तुम्ही एक भाषेचं शिक्षक म्हणून तिथं वावरला, इंग्रजी तुमचा आवडीचा विषय, फक्त अनुवाद करायची आवड कशी काय निर्माण झाली हो? हां, हे पहा, माझ्या सुरुवातीच्या नोकरीच्या कालावधी भगवान ठग यांचं एक इंग्रजी पुस्तक मला वाचायला मिळालं आणि त्यामध्ये कवी सुधांशूंची यात्री या नावाची पिलग्रिम ती कविता मला असं वाटलं की मराठीचं इंग्रजीमध्ये भाषांतरित या कविता केल्या तर आपण तिथपर्यंत म्हणजे इंग्रजी वाचकापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे कवी सुधांशूंची एक कविता ती मी अजूनसुद्धा माझ्या संग्रही ठेवलेली आहे, कशी भाषांतरित झाली ती. आणि ज्ञानेश्वर कोळी त्या ठिकाणी भगतसिंग हायस्कूलमध्ये होते, नामांकित कवी. हां, नामांकित कवी. आणि त्यांनी जे फासे पारध्यांच्या जीवनावर जे काव्य लिहिलेलं आहे वेदनांचे प्रवासी, त्या कविता वाचल्यानंतर त्यांच्या जीवनाबद्दल मला खूप एक ओढ लागली की त्यांचं किती हलाखीचं जीवन आहे. दे हॅव नो आयडेंटिटी. जशी आपली ओळख असते तशी त्या लोकांना काही ओळख नाही. टाक डुई 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 एक आहे. हां, तर अशा 30-40 कविता मी भाषांतरित केल्या आणि ट्रॅव्हलर्स ऑफ ॲगनीज म्हणजे वेदना, हे वेदनांच्या प्रवासी जे आहेत त्यांच्या वेदना मी इंग्रजीमध्ये मांडल्या आणि ती एक पुस्तक छापलं. रिटायर झाल्यानंतर हे एक पुस्तक आणि स्वातंत्र्य संग्रामातील मुस्लिम सैनिक हे एक पुस्तक मी रिटायर झाल्यानंतर, मला फारशी आवड नव्हती लेखनाची, पण कवी ज्ञानेश्वर कोळीमुळं मी थोडं थोडं लिहायला शिकलो आणि भाषांतराची मात्र मला आजपर्यंत आवड आहे. सर तुम्ही एक तुमच्या सगळ्यांचं मोठेपण असं आहे की तुम्ही भगतसिंग हायस्कूलला शिक्षक म्हणून काम केलं, मुख्याध्यापक म्हणून काम केलं, पण ज्ञानेश्वर कोळीसारखा एखादा लायब्ररीत काम करणारा किंवा लॅबमध्ये काम करणारा म्हणजे शिपाईच्या पदाचा असणारा माणसाला सुद्धा मोठेपण सांगताय. हे कितीतरी काम आहे सर, म्हणजे कुणी करणार नाही त्या साध्या माणसाला. तो शिपाई होता पण तरी उत्कृष्ट कविता करत होता. त्याची 2-3 पुस्तक त्याला पुढे नेणं तुम्ही काम केलंय ना, त्याला सहकार्य करण्याचं काम केलं. भंडारी सर पण मोठेपण त्याचं नेहमी सांगतात. तर आता मी दुसरं एका प्रोत्साहन दिलं मात्र आम्ही.